अहो त्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जाताना आम्हाला म्हणला होता, अरे मित्रांनो लवकर येतोय परत. आईला म्हणत होता, आई लवकर येतोय परत. बाबाला सांगत होता, बाबा लवकर येतोय परत. परंतु त्यानं सर हे सांगितलं नव्हतं की येताना मी तिरंग्यामध्ये गुंडाळून येतोय. पोरं रडत होती, पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. सगळे मित्र त्याचे 3 दिवस झालं उपवास आहेत सर. अरे का उपवास आहेत? तर आमचा सखा गेला, आमचा मित्र गेला, आमचा जोडीदार गेला. अरे असेच देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांचा फक्त आदर करा आणि रानामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा फक्त आदर करा. याच्यापेक्षा जीवनात तुम्ही काहीच करू नका महाराज. छत्रपती शिवाजी राजांनी घडवलेला हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्याच्या शेजारी सांगली नावाचा एक जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा नावाचा एक तालुका आहे. या वाळवा तालुक्यामध्ये शिगाव नावाचं एक छोटंसं गाव आहे. गाव छोटा आहे परंतु देशाच्या सीमेच्या सैनिकाविषयी फार मोठा आदर आहे. या गावामध्ये 16 वर्षाचं रोमित तानाजी चव्हाण नावाचं एक पोरग राहत होतं. तुम्ही म्हणाल महाराज 16 वर्षाचे पोरं प्रत्येक गावामध्ये राहतात, या गावातल्या पोराचं काय विशेष आहे? परंतु ऐका ना, जे पोरग राहत होतं ना त्याचा बाप कारखान्यावरती कामाला जात होता. बापानं कारखान्यावरती कामाला जावं, कारखान्यावरती कामाला गेल्याच्या नंतर बापाला वाटावं आपल्या लेकरानं शिकावं, मोठं व्हावं. आई घरचं काम करत होती. एके दिवशी बाप कारखान्यातून घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी जेवणाला बसलेला आहे. आई त्याच्या शेजारी बसलेली आहे, रोमित मध्ये बसला होता. मध्ये बसलेल्या रोमितला कारखान्यात काम करत असणाऱ्या बापानं विचारलं, का रे रोमित, तुला मोठं झाल्यावरती काय व्हायचंय? जेवत असताना एक घास उचलला, तोंडामध्ये टाकला आणि तो रोमित आपल्या बापाला म्हणतो, बाबा मला मोठं झाल्याच्या नंतर देशाचा सैनिक बनायचंय, देशाची सेवा करायची आहे बाबा, सीमेवरती लढण्याकरता जायचंय. बापाला अभिमान वाटला, आपल्या पोराच्या मनामध्ये जिद्द आहे, चिकाटी आहे, आपला पोरगा नक्कीच काहीतरी मोठा व्यक्ती घडणार आहे. आईनं एवढं वाक्य ऐकलं. आई त्या मुलाला म्हणते, का रे बाळा, अरे एकुलता एक आहे तू, तुला एक बहीण आहे, परंतु तू कशाला जातो देशाच्या सेवेकरता? तू दुसरी नोकरी कर, एखाद्या कंपनीमध्ये कामाला जा, मुंबईला कामाला जा, पुण्याला कामाला जा. शेजारी बसलेला रोमितचा बाप म्हणतो, का ग, देशाच्या सेवेसाठी चालला ना? देशासाठी जाणाऱ्याला कधी नाही म्हणायचं नसतं. देशाच्या सेवेकरता जो व्यक्ती जातो त्याला कधी अडथळा निर्माण करायचा नसतो. जाऊ दे त्याला देशाच्या सीमेवरती. आईनं होकारार्थी मान हलवली. रोमितला सुद्धा आनंद झाला. बापानं विचारल्यामुळं दुसऱ्या दिवशीपासून रोमितनं आर्मी भरतीची तयारी सुरू केली. रोज सकाळी उठायचा, रस्त्याच्या कडेनं धावायचा, शाळेच्या ग्राउंडवरती जाऊन व्यायाम करायचा. आणि खरं सांगू, इथं सगळे तरुण पोरं बसलेले आहेत. तरुण पोरं रोज सकाळी उठतात आणि रस्त्याच्या कडेनं धावतात. परंतु तुम्हा सगळ्या मोठ्या माणसांना एक विनंती आहे, रस्त्याच्या कडेनं जर एखादं पोरग धावताना दिसलं, त्याच्या जवळ जा, डोक्यावरून हात फिरवा आणि छाती ठोकपणे सांगा, लेका आर्मी भरती करतोय, पोलीस भरती करतोय. अरे आर्मी भरतीला, पोलीस भरतीला तुला काही अडचण आली ना, फक्त आम्हाला येऊन सांग, ती अडचण आम्ही नक्कीच दूर करू. ते पोरग मरेपर्यंत तुमचं नाव विसरणार नाही, मरेपर्यंत तुमचे उपकार विसरणार नाही. अरे रस्त्याच्या कडेनं पहाटे धावणारी पोरं, प्रत्येकाच्या अंगावरती तुम्हाला घाम दिसेल. प्रत्येक घामाच्या थेंबामध्ये त्यांची देशभक्ती लपलेली असते, त्यांची देशभक्ती लपलेली असते. रस्त्याच्या कडेनं धावणारी प्रत्येक पोरं दारू पिणारी नसतात. रस्त्याच्या कडेनं चालणारी प्रत्येक पोरं गांजा ओढणारी नसतात, सिगारेट ओढणारी नसतात. अरे कुणाला वाटत असतं आपण आपल्या बापाचं नाव मोठं करावं, कुणाला वाटतं आपण आपल्या आईचं नाव मोठं करावं, म्हणून लेकरं रस्त्याच्या कडेनं धावतात. रोमितच्या मनामध्ये जिद्द होती, चिकाटी होती, आर्मीमध्ये भरती व्हायचंय. योगानं प्रारब्धानं 17व्या वर्षी रोमित आर्मीमध्ये भरती झाला. बाप कारखान्यावरती काम करत होता. अरे ती बातमी बापाच्या कानावरती गेली, माझा पोरग आर्मीमध्ये भरती झालाय. बातमी बापाच्या कानावर गेल्याच्या नंतर बापानं हातातलं काम टाकलं, पळतच कारखान्याच्या बाहेर गेला, पेढ्याच्या दुकानात गेला, 4-5 पुढे घेतले आणि पेढ्याचे पुढे घेऊन कारखान्यातल्या प्रत्येक कामगाराला पेढे वाटायला लागला. काका हा घ्या ना पेढा. डोळ्यातून अश्रू यायचा, समोरच्याला पेढा द्यायचा. डोळ्यातला दुसरा अश्रू यायचा, दुसऱ्या व्यक्तीला पेढा द्यायचा. अरे रडत 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 अख्ख्या कंपनीतल्या कामगारांना, कारखान्यातल्या कामगारांना पेढे वाटले. एक जणांना विचारलं, का रे, अरे तुझ्या डोळ्यातून अश्रू आहेत, रडणारा माणूस पेढे वाटताना कधी नाही पाहिला. परंतु रोमितचे वडील म्हणतायत, अरे आजपर्यंत पाहिला नसेल,
परंतु आज मला पहा, कारण माझा एकुलता एक मुलगा आर्मीमध्ये भरती झालाय. साहेबांच्या ऑफिसमध्ये त्याचं वडील गेले आणि साहेबांच्या टेबलवरती 4-5 पेढे ठेवले. साहेब हे घ्या पेढे, साहेब हे घ्या पेढे. अरे पेढे कशाचे आहेत आणि तुझ्या डोळ्यातून अश्रू का? सांगितलं, साहेब एकुलता एक मुलगा आर्मीमध्ये भरती झालाय. साहेब तुम्ही जर मला कारखान्यामध्ये कामच दिलं नसतं, साहेब मी माझ्या पोराला आर्मीमध्ये भरती करता पाठवू शकलो नसतो. साहेब फार उपकार आहेत हो तुमचे. एकुलता एक पोरगा आर्मीमध्ये भरती झालाय. बापाला आनंद होत होता. अरे तिकडं आईला कळालं माझा पोरगा आर्मीमध्ये भरती झालाय. आईनं पेढ्याचा पुडा घेतला आणि देवाच्या समोर 4-5 पेढे ठेवले आणि आई देवाला म्हणते, आई देवाला म्हणते, देवा का रे? देवा तुला कनवाळू म्हटलं जातं, देवा तुला कृपाळू म्हटलं जातं, देवा तुला भक्तवत्सल म्हटलं जातं, करुणावत्सल म्हटलं जातं, गोपपती रासेश्वर म्हटलं जातं देवा. परंतु खरं सांगू देवा, तू खरंच कनवाळू आहे. देवा तू खरंच कृपाळू आहे. देवा तू खरंच भक्तवत्सल आहे. देवा तू खरंच करुणावत्सल आहे. देवा माझा एकुलता एक गरीब घराण्यातला मुलगा आर्मीमध्ये भरती झालाय. आईला आनंद झाला. अरे त्याच्या बहिणीला आनंद झाला, माझा भाऊ आर्मीमध्ये भरती झालाय. बहिणीनं पेढे घेतले, सगळ्या मैत्रिणींना वाटले. त्याच्या मित्रांना आनंद झाला, एकुलता एक आपला मित्र, अरे एका ताटामध्ये जेवणारा मित्र आर्मीमध्ये भरती झालाय. सगळ्या पोरांना आनंद होत होता, आपला मित्र, आपला सखा, आपला जोडीदार आर्मीमध्ये भरती झालाय. सगळ्यांना आनंद, अख्ख्या गावाला आनंद होत होता. परंतु ऐका ना, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले आणि 3.5 वर्षाच्या नंतर सीमेवरती लढणारा पोरगा गणपतीच्या सुट्टी करता घरी आला. घरी आल्याच्या नंतर आईला आनंद झाला, मित्रांना आनंद झाला. अरे गणपतीच्या पिरियडमध्ये मित्रांनी पार्ट्या केल्या, इकडं तिकडं खेळायला गेले, सोबत वेगवेगळे खेळ खेळले. आईनं सुद्धा लेकराला नाही ते खायला केलं. अरे चांगल्या गोष्टी लेकराला खाऊ घातल्या. आईला माहित होतं एकुलतं एक पोरगा आहे, गेलं की 6 महिने येईल म्हणून सांगता येत नाही. गणपती झाले, नवरात्र उत्सव झाला, दिवाळी झाली. दिवाळीला आईनं प्रत्येक आपल्या पोराला करंजी केली. प्रत्येक नाही ती गोष्ट आईनं केली. परंतु दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी त्या रोमीतला सीमेवरच्या साहेबांचा फोन आला, काही करावं लागतंय, सीमेवरती ताणतणावाचं वातावरण निर्माण झालंय, तुम्हाला यावं लागतंय. रोमितनं बॅग उचलली, खांद्यावरती बॅग टाकली. जात असताना मित्र सोबत आले होते, आई बाप सोबत होते. आईला म्हणतो, आई लवकरच येईन परत. बापाला म्हणतो, बाबा लवकरच येईन परत. मित्रांना सांगतो, मित्रा हो लवकरच येईन परत. देशाच्या सीमेवरती लढण्याकरता पोरगा गेला आणि लढण्याकरता गेल्याच्या नंतर अरे रात्रीची वेळ होती. अरे ताणतणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि वातावरण निर्माण झाल्याच्या नंतर कुठून तरी 2-4 गोळ्या आल्या आणि रोमीच्या छातीवरती धाडकन लागल्या. खाली कोसळला, डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. शेजारच्या सैनिकानं मांडीचा आधार दिला आणि शेजारचा सैनिक म्हणतो, का रे देशासाठी चालला म्हणून रडतो? रोमित उत्तर देतो, देशासाठी चाललो म्हणून नाही रडत, देशासाठी चाललो म्हणून नाही रडत. माझ्या आई बाबांचा एकुलता एक पोरगा या देशासाठी शहीद होतोय, माझ्या आई वडिलांना सांभाळायचं कोण? डोळ्यातून अश्रू आले, जागेवरती शहीद झाला. अरे त्याला उचललं आणि त्या शहीद जवानाचं प्रेत फुलानं सजलेल्या आर्मीच्या गाडीमध्ये टाकलं. कुठून तरी बातमी गावापर्यंत पोहोचली. अरे अख्ख्या गावाला माहीत झालं, तालुक्याला माहीत झालं, अरे या महाराष्ट्राला माहीत झालं, त्यांच्या जिल्ह्याला माहीत झालं. परंतु ऐका, सगळे तरणे बांड पोरं गावाच्या वेशेच्या जवळ थांबले होते. एकमेकाच्या गळ्यात गळा घालून 10 मोकल्या रडत होते. एका मित्रानं दुसऱ्या मित्राला म्हणावं, का रे अरे उद्यापासून व्हिडिओ कॉलवरती देशाची सीमा दाखवणारा आपला मित्र दिसणार नाही. उद्यापासून एका ताटात जेवणारा मित्र आपल्याला दिसणार नाही. उद्यापासून बंदूक दाखवणारा मित्र दिसणार नाही. 10 मोकल्या पोरं रडत होती. गावातली तरणी पोरं रडत होती, यात नवल नाही. अख्खं गाव रडत होतं, गाव रडत होतं, यात नवल नाही. अख्खा तालुका रडत होता, तालुका रडत होता, यात नवल नाही. अरे अख्खा जिल्हा रडत होता, उभा महाराष्ट्र रडत होता. त्याचं प्रेत गावाच्या वेशेच्या जवळ आणलं. अख्खं गाव रडायला लागलं, आई रडायला लागली, बाबा रडायला लागले. आई त्याच्या बापाला म्हणते, का हो तुम्हाला सांगितलं होतं ना, एकुलता एक पोरगा आहे, कशा करता देशाच्या सीमेवरती पाठवायचा? पुण्याला कंपनीमध्ये पाठवला असता तर बिंदास घरी आला असता. परंतु आता फुलानं सजलेल्या गाडीत येतोय. 10 मोकले आई रडली, बाप रडला. परंतु त्या रोमीतचं प्रेत त्यांच्या गावाच्या शेजारी असणाऱ्या वारणा नदीच्या काठावरती ठेवण्यात आलं. वारणा नदीच्या काठावरती त्याचं प्रेत ठेवलं होतं. उभा महाराष्ट्र जमा झाला होता. तरणे बांड पोरं, नजर पुरत नाही इथपर्यंत सगळे तरणे बांड पोरं दिसत होते.
परंतु ऐका ना, ज्या वेळेस त्याच्या प्रेताला अग्नी द्यायचा ना, त्यावेळेस वारणा नदीचं पाणी सुद्धा शांत झालं होतं. अरे कुणीतरी एखादा व्यक्ती गेला असता आणि वारणा नदीच्या पाण्याला जर विचारलं असतं ना, हे नदे तुझं आज पाणी शांत काय, रोज खळखळ वाहणारं पाणी आज शांत का उभं आहे, त्या वारणा नदीनं उत्तर दिलं असतं, अरे छोट्याशा शिगाव नावाचा सुपुत्र, आपल्या वाळवा तालुक्याचा सुपुत्र, सांगली जिल्ह्याचा सुपुत्र या देशाकरता शहीद झालाय आणि त्या शहीद झालेल्या सैनिकाला आदरांजली देण्याकरता मी एका जागेवरती उभी आहे, एका जागेवरती माझं पाणी उभं आहे. सगळे पोरं रडले. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. 3 दिवसाच्या नंतर मीडियावाले त्याच्या मित्रांची मुलाखत घेण्याकरता आले. पहिल्या मित्राच्या हातामध्ये माईक दिला आणि त्याला विचारलं, का रे तुझा मित्र गेलाय, तुझा सखा गेलाय, तुझा जोडीदार गेलाय, तुझा सवंगडी गेलाय, काय तुझ्या भावना काय? मान खाली घातली, पोरग धाय मोकल्या रडायला लागलं. सर काय बोलताय तुम्ही? सर सर तुम्ही म्हणताय माझा सखा गेला, तर सर तुम्ही म्हणताय माझा जोडीदार गेला, सर तुम्ही म्हणताय माझा सवंगडी गेला, परंतु खरं सांगू सर, सर माझा मित्र नाही गेला, सर माझा सखा नाही गेला, सर माझा जोडीदार नाही गेला, सर माझा देवच गेला. दुसऱ्याच्या हातामध्ये माईक दिला आणि दुसऱ्याला सांगितलं, का रे तुझ्या भावना काय आहेत? दुसऱ्यानं सांगितलं, सर अहो त्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी जाताना आम्हाला म्हणला होता, अरे मित्रांनो लवकर येतोय परत. आईला म्हणत होता, आई लवकर येतोय परत. बाबाला सांगत होता, बाबा लवकर येतोय परत. परंतु त्यानं सर हे सांगितलं नव्हतं की येताना मी तिरंग्यामध्ये गुंडाळून येतोय. पोरं रडत होती. सर ऐका ना, अहो माझा एक मित्र, त्यानं त्याच्या मित्राजवळ माझ्याकरता केसर दिला होता, म्हणून माझा मित्र तो केसर आणण्याकरता कोल्हापूरला गेला होता. त्याच्या मित्रानं माझ्या मित्राजवळ केसरची डबी दिली, कारण त्यानं याच्याकरता केसरची डबी पाठवली होती की त्याला माहीत होतं माझी तब्येत खराब आहे, माझी तब्येत सुधारण्याकरता त्यानं मला केसर पाठवला होता. त्याच्या मित्रानं माझ्या मित्राजवळ केसर दिला सर, आणि केसर देत असताना त्या डबीकडे पाहून त्यानं सांगितलं, ही रोमीची शेवटची आठवण आहे. अरे माझ्या मित्रानं डबी माझ्या हातामध्ये ठेवली, त्यानं सांगितलं की रोमीचा मित्र म्हणत होता ही त्याची शेवटची आठवण आहे. सर तळपायाच्या आग मस्तकाला गेली, आणि मस्तकाला गेल्याच्या नंतर त्यांच्या बाँड्रीवरच्या मोठ्या शिक्षकांचा, त्यांच्या गुरूंचा नंबर माझ्याकडे होता. त्यांना फोन लावला. त्यांनी सांगितलं, तुमचा रोमित देश सेवा बजावत असताना या देशाकरता शहीद झालाय. तळपायाच्या आग मस्तकाला गेली. धायमुकल्या रडलो सर. पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. सगळे मित्र त्याचे 3 दिवस झालं उपवास आहेत सर. अरे का उपवास आहेत? तर आमचा सखा गेला, आमचा मित्र गेला, आमचा जोडीदार गेला. अरे असेच देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांचा फक्त आदर करा, आणि रानामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा फक्त आदर करा. याच्यापेक्षा जीवनात तुम्ही काहीच करू नका महाराज.